अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया कुकरच्या एका शिट्टीमध्ये बटाटा आणि वाटाण्याची रस्सा भाजी. वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हे फ्रेश वाटाणे घेतलेले, एक कट करून घेतलेला बटाटा घेतलाय, कट करून घेतलाय कांदा, लाल मिरची पावडर घेतली, गरम मसाला घेतलाय, कांदा मसाला घेतलाय, हळद घेतली, जिरे घेतली, मीठ घेतले, कोथिंबीर कट करून घेतली, लसूण घेतलाय, सुके खोबरे घेतले, शेंगदाणे घेतले. मी ना आता वाटण करून घेणार आहे. शेंगदाणे टाकायचे, खोबरे टाकायचे, लसूण टाकायचंय आणि हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचे. हे वाटण झाले. थोडस ना मोठे ठेवले आणि बिना पाण्याचंच वाटून घेतले. मी ना ही भाजी कुकर मध्ये बनवणार आहे आणि एका शिट्टीमध्येच ही भाजी होते तयार. तेल घालणार आहे, जिरे घालून घेणार आहे. जिरे फुलली का कांदा घालून घ्यायचाय, थोडासा परतून घ्यायचाय. कांदा परतून झालाय, लाल मिरची पावडर टाकली, कांदा मसाला टाकणार आहे, हळद टाकून घेणार आहे, मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे ना मिक्स करून घ्यायचं. मसाला ना थोडासा परतून घ्यायचाय. चिरून घेतलेला बटाटा टाकायचाय, वाटाणे टाकून घ्यायचे, गरम मसाला टाकून घ्यायचा, चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. हे मिक्स करायचंय. वाटून घेतलेले शेंगदाणे, खोबरे आणि लसूण टाकून घ्यायचंय. हे परतून घ्यायचं थोडस. शेंगदाणे ना भाजलेले होते पण खोबरं भाजलेलं नव्हतं, तेव्हा थोडासा परतून घ्यायचा. 10 मिनिटात ही भाजी तयार होते. भाजीमध्ये ना मी गरम पाणी टाकून घेणार आहे. थोडस ना असं मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं. कुकरची ना एकच शिट्टी करणार आहे मी. कुकरची ना शिट्टी झाली. आता गॅस बंद करून देतो. कुकर थंड झाला का मग कुकर खोलून बघू. एका शिट्टीत ना वाटाणा आणि बटाट्याची भाजी एकदम मस्त शिजते आणि आपली गॅसची पण बचत होते. कुकर ना थंड झालाय. आता खोलून बघू भाजी तयार झाली का. मस्त अशी वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा तयार झालाय. मस्त असा बटाट्याचा आणि वाटाण्याचा रस्सा तयार झालाय आणि तरी पण छान आली. आता प्लेटिंग करून घेऊ. comment, and subscribe.